Okay, friends, today discuss the next article, and that is the types of solids in the topic that is the solid state. Okay, in last lecture you can discuss about the introduction about the solid state. You know very well. In 11th standard you can be already studied the topic that is the states of matter, and in that states of matter you can be studied here that is the liquid state and gaseous state. Okay, and the solid state which can be studied in 12th standard. आता सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे यू कॅन कन्सिडर हियर द सॉलिड कॅन बी क्लासिफाइड इन टू टाइप्स या यू कॅन से देर आर द टू टाइप्स ऑफ द सॉलिड्स. नंबर फर्स्ट वन इज कॉल्ड एज द क्रिस्टलाइन सॉलिड अँड सेकंड वन इज कॉल्ड एज द अमॉर्फस सॉलिड. ओके, आता ऍक्च्युअली क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस दीज आर द टू टर्म्स. सी फर्स्ट वन, व्हॉट इज द क्रिस्टलाइन अँड व्हॉट वन इज नथिंग बट द अमॉर्फस. ओके, आता आपल्याला एक माहिती आहे क्रिस्टलाइन समजून चला सॉलिडच्या ऐवजी मी इथं शब्द लिहितो क्रिस्टलाइन पावडर अँड अमॉर्फस पावडर. ओके, आता जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा. when you can do the practicals at that time the qualitative analysis for mixtures असं एक आपल्याला 12th ला प्रॅक्टिकल आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर मिक्सचर मध्ये आपण काय करतो तर दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल पावडर नंबर 1 प्लस पावडर नंबर 2 असं आपण काय घेतो तिथं तर दॅट इज द मिक्सचर ऑफ दॅट पावडर्स. ओके, 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर पावडर एकच केलेलं आहे. लक्षात येतंय का बघा. मग त्याच्यामधला बेसिक रॅडिकल शोधून काढलेला आहे, एक ऍसिडिक रॅडिकल शोधून काढलेला आहे आणि ऍसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकलचं कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला गिव्हन पावडरचा फॉर्म्युला मिळालेला आहे. बरोबर आहे. आता 12th ला आपल्याला क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर बेसिक रॅडिकल, फक्त बेसिक रॅडिकल म्हणजे उदाहरणार्थ समजून चला मी जर का तुम्हाला ही पावडर दिली दॅट वन इज नथिंग बट द पोटॅशियम क्लोराइड अँड सेकंड वन सपोज फॉर एक्झाम्पल दॅट इज द कॉपर सल्फेट, ह्या दोघांचं मिक्सचर करून दिलं तर याच्यामधला बेसिक रॅडिकल कोण आहे तर दॅट इज द के प्लस. बेसिक रॅडिकल इज नथिंग बट द कटायन. ओके, याच्यामधला कोण आहे तर Cu2 प्लस. फक्त ह्या दोघांनाच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. असं एक प्रॅक्टिकल आहे. दॅट वन इज द क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर बेसिक रॅडिकल. ओके, आणि ऍसिडिक रॅडिकल जर घेतलं तर अनायन्स आपण घेतो Cl मायनस प्रॅक्टिकलसाठी आणि याच्यामध्ये कोण असणार आहे तर SO4 मायनस. दॅट इज नथिंग बट द आयडेंटिफिकेशन या यू कॅन से द क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर ऍसिडिक रॅडिकल. हे दोनच आपल्याला फाइंड आउट करायचे. आता हे प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला काय करायला लागतं तर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द पावडर नंबर 1 अँड पावडर नंबर 2 विच कॅन बी मिक्स अप विथ इच अदर अँड यू कॅन वॉन्ट टू प्रिपेअर अ सोल्युशन ॲट दॅट टाइम दिस टू पावडर्स कॅन बी डिझॉल्व इन अ वॉटर. म्हणजे आपल्याला ह्या दोन्ही पावडरचं म्हणजे KCl प्लस कॉपर सल्फेट या दोघांचं काय करायचं आहे तर मिक्सचर करायचं आहे. आपल्याला काय करायचं सोल्युशन बनवायचं आहे. आता सोल्युशन बनवत असताना आपण काय करणार आहे तर ह्या दोन्ही पावडरची मिक्सिंग करून आपल्याला मिक्सचर दिलेलं आहे त्याचं आपण काय करणार वॉटरमध्ये डिझॉल्युशन करणार. म्हणजे आपण तिथं काय लिहितो प्रिपरेशन ऑफ सोल्युशनला मिक्सचर प्लस वॉटर. जर का ते सोल्युबल झालं तर मग आपण त्याला काय म्हणतो सोल्युशन. बरोबर आहे. आणि जर सोल्युबल नाही झालं तर सोल्युशन होणारच नाही. मग हे कधी सोल्युबल होईल तर एक गोष्ट लक्षात घ्या व्हेन धिस पावडर इट इज अ क्रिस्टलाइन पावडर. मी पावडर म्हणतोय बरं का सॉलिड नव्हे. लक्षात घ्या if this powder is the crystalline powder at that time what is the meaning of the crystalline powder? Crystalline powder is that powder which is water soluble. जे पाण्यामध्ये विरघळते का नाही त्याला काय म्हणायचं क्रिस्टलाइन पावडर म्हणायचं. लक्षात येते का बघा पाण्यामध्ये विरघळते. उदाहरणार्थ NaCl मीठ घ्या आपण कॉमन सॉल्ट प्लस वॉटर इट कॅन बी डिझॉल्व्ड इन वॉटर दॅट इज द NaCl इज अ क्रिस्टलाइन पावडर. लक्षात आलं. सपोज फॉर एक्झाम्पल KCl इट इज ऑल्सो क्रिस्टलाइन पावडर. कॉपर सल्फेट पाण्यामध्ये विरघळते. लक्षात घ्या सोल्युशन तयार करताना कॉपर सल्फेट प्लस वॉटर घेतलं की आपल्याला ॲक्वियस कॉपर सल्फेट मिळतं. बरोबर आहे. दॅट इज ऑल्सो क्रिस्टलाइन पावडर. ओके, म्हणजे व्हॉट इज द क्रिस्टलाइन पावडर पावडर म्हणतोय मी परत इट इज अ वॉटर सोल्युबल. म्हणजे तुम्ही काय करता पाण्यामध्ये सोल्युशन बनवता. समजून चला फॉर एक्झाम्पल जर का आपल्याला मॅग्नेशियम कार्बोनेट सारखी पावडर दिली किंवा समजा कॅल्शियम कार्बोनेट सारखी पावडर दिली म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट तर तुमच्या माहितीच आहे इट इज नथिंग बट द म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कॅल्शियम कार्बोनेटला आपण लाईम म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे आपण तंबाखूचा चुना जो असतो का नाही त्याला कॅल्शियम कार्बोनेट जास्त प्रमाणात असतं. मग आता समजून चला ते कॅल्शियम कार्बोनेट घेतलं आणि पाण्यामध्ये टाकलं तर पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही. बरोबर आहे. अगदी पूर्ण जसं मीठ विरघळतं तसं हा तंबाखूचा चुना जो तुम्हाला माहिती आहे लक्षात येतंय का बघा तो पाण्यामध्ये पूर्णपणे काय होत नाही डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजेच थोडक्यात हे काय आलं तर दॅट वन इज नथिंग बट द वॉटर इन insoluble. म्हणजेच आपण when you can consider here the powder which cannot be forms a solution in water if it is the water insoluble does not dissolve in water
completely, at that time that powder is called as the amorphous powder. म्हणजे वॉटर सोल्युबल आहे क्रिस्टलाइन, वॉटर इनसोल्युबल आहे अमॉर्फस पण पावडर, आणि ह्या दोन्ही टर्म आपण प्रॅक्टिकल साठी वापरणार आहे, लक्षात घ्या बाळांनो. तसंच आता आपल्याला इकडे घ्यायचं आहे, दॅट वन इज नथिंग बट इन केस ऑफ अ सॉलिड्स. आता आपण आपल्या पॉइंटकडे येऊया. इन केस ऑफ सॉलिड, द सॉलिड कॅन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, विच आर दॅट वन क्रिस्टलाइन सॉलिड अँड सेकंड वन काय अमॉर्फस सॉलिड. मग दुर्दैवानं सुद्धा असं कधी म्हणू नका की याचा रेफरन्स तुम्ही घ्याल म्हणून मी हे इथं सांगितलं. क्रिस्टलाइन सॉलिड आर नथिंग बट द वॉटर सोल्युबल सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड्स आर नथिंग बट द वॉटर इनसोल्युबल सॉलिड, असं कधीही म्हणायचं नाही, लक्षात घ्या. म्हणजे देर आर द टू टाइप्स ऑफ द सॉलिड्स, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड. दे डज नॉट डिपेंड्स ऑन सोल्युबिलिटी ऑफ दॅट सॉलिड. सॉलिड हे पाण्यामध्ये आपण डिझॉल्व्ह करत नाही, म्हणजे त्या दिलेल्या सॉलिडचं आपण काय करत नाही, सोल्युशन करत नाही. म्हणून मी हा पावडर हा शब्द मुद्दाम म्हणजे प्रत्येक वेळेस का बोललो, तर इथं जो टाइप आहे ना तो आपल्या ह्या प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे, क्रिस्टलाइन पावडर अँड अमॉर्फस पावडर. ओके, मग आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. सी फर्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल यू नो व्हेरी वेल द सॉलिड. सॉलिड म्हटलं की आपल्याला माहिती आहे, सपोज दिस वन इट इज द पीस ऑफ अ सॉलिड अँड इन दॅट वन देर आर द नंबर ऑफ द पार्टिकल्स. द पार्टिकल्स मे बी atoms, molecules, ions, like that one. The number of the particles which are arranged in that way. Okay, there is the force of attraction is a very greater. And when you can consider here, suppose for example, if these particles which can be arranged in that crystal, in that solid, if they can be having a regular arrangement, या regular pattern of that arrangement of the particles in a given crystal. आपण जे सॉलिड घेतलंय त्या सॉलिड मध्ये जे पार्टिकल्स एकमेकाला जे बाइंड झालेले आहेत त्यांची जी अरेंजमेंट आहे ती जर का एक अशी डिसिप्लिनरी असेल, एक ठरलेली असेल, एक फिक्स असेल, तर मग मात्र त्याला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड, लक्षात घ्या. And suppose for example, when you can consider this one, it is a piece of a crystal that is the solid, and in that one the particles which can be arranged, they does not have any such a type of regular arrangement. The arrangement of this particle, if it is the irregular arrangement, irregular pattern of that particles which can be arranged in that crystal, okay, at that time that solid is called as the amorphous solid. लक्ष देताय का बघा. म्हणजे the type of a solids which can be depends on a arrangement of the particles which is present in that given solid. दिलेल्या सॉलिड मध्ये बघा मी काय म्हणतोय, आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल हे डस्टर आहे, बरोबर आहे. या डस्टर मध्ये जे काय पार्टिकल्स एकमेकाला बाइंड झालेले आहेत, ओके, त्यांच्यामध्ये असलेली जी अरेंजमेंट नेमकी कशी आहे, ती रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे, बरोबर आहे. अशी जर असेल तर डिपेंड्स ऑन दॅट अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स द सॉलिड कॅन बी क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. Number first one crystalline solid and second one is nothing but the amorphous solid. म्हणजे crystalline solid मध्ये there is the regular arrangement of that particles five that are called as the crystalline solid, and in amorphous solid there is the irregular arrangement of that particles in a given crystal या in a given solid, that one is called as the amorphous solid. ओके, म्हणजे हे दोन प्रकार जे आहेत का ना, हे दोन्ही प्रकार बाळांनो खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता यातल्यामध्ये एक वाक्य सांगतो, सी फर्स्ट वन. समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर अमॉर्फस सॉलिड. बघा मी काय म्हणतो, जरा थोडं सोपं करून घेऊया आपण. अमॉर्फस सॉलिड म्हटलं का नाही की एक गोष्ट लक्षात ठेवायची, नंबर फर्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द रबर. नंबर सेकंड दॅट इज द प्लास्टिक, आपल्याला माहिती आहे. नंबर नेक्स्ट वन दॅट इज द टार. ओके, म्हणजे आपण डांबर म्हणतो का नाही, सॉलिड असलेलं, लक्ष देताय का बघा. नंबर नेक्स्ट वन दॅट वन इज नथिंग बट द ग्लास. These are the examples of amorphous solids. का म्हणायचं ते पण सांगतो, लक्षात घ्या. म्हणजे रबर असेल, प्लास्टिक असेल, ग्लास असेल, ही जी सॉलिड्स आहेत दॅट आर amorphous solids, म्हणजे त्यांच्यामधल्या पार्टिकलची अरेंजमेंट रेग्युलर नसणार आहे. ओके, आणि राहिलेली सगळी, मग याच्यामध्ये समजून चला कॉपर घ्या किंवा समजून चला NaCl घ्या, लक्ष देताय का बघा. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम ब्रोमाइड घ्या, कोणताही घ्या. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट घ्या,
ओके, लक्षात येत आहे. म्हणजे ही जी सॉलिड्स आहेत का नाही, दॅट सॉलिड्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स. म्हणजे यांच्यामधली जी काय अरेंजमेंट ऑफ दॅट पार्टिकल्स ही जी असणार आहे, इट इज अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. Therefore, they are called as the crystalline solids. Okay, म्हणजे when you can consider here the types of a solids which can be classified into two types. Number first one is called as a crystalline solids. Okay, हा पहिला पॉइंट झाला. आणि नंबर सेकंड that one is called as amorphous solids. Okay, दुसरा टाइप आपण काय घेतला, amorphous solids. Okay, आता याच्यामध्ये जर चुकून आपल्याला जर डिफरन्स विचारला तर आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड, किंवा समजून चला नुसतं आपलं तुम्हाला एक विचारलं इथं, एक्सप्लेन क्रिस्टलाइन सॉलिड विथ सुटेबल एक्झाम्पल, एक्सप्लेन अमॉर्फस सॉलिड विथ सुटेबल एक्झाम्पल, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. याच्यामधले पॉइंट्स आहेत का नाही, ते एकत्र केले की तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिडची माहिती मिळेल आणि इकडची एकत्र केली की अमॉर्फस सॉलिडची माहिती मिळेल. ओके, सी फर्स्ट वन. आता क्रिस्टलाइन सॉलिड आपण कोणाला म्हटलं, तर मी अगदी थोडक्यात पॉइंट्स लिहिणार, मी काय सगळं लिहून देत बसत नाही, तुम्ही नंतर त्याचे पॉइंट्स तयार करा. ओके, द क्रिस्टलाइन सॉलिड इज nothing but a solid in which the regular arrangement of the particles in a given crystal. Okay, regular arrangement of the particles in a given solid, या in a given crystal, at that time it is called as the crystalline solid. Okay, म्हणजे मगाशी आपण डायग्राम काढली होती त्याप्रमाणे. किंवा सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं आयडिया देतो बाळांनो, लक्षात येते का बघा. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण हे एक सॉलिडचं स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर केलं. दिस वन इट इज द वन पार्टिकल, ओके, ऑफ दॅट सॉलिड. दिस इज द अनदर पार्टिकल, दिस इज द अनदर पार्टिकल. म्हणजे ही जी पार्टिकल्स आहेत ही अशी एका ठराविक अरेंजमेंट मध्ये याच्यामध्ये काय झालेले आहेत, अटॅच झालेले आहेत. समजून चला फॉर एक्झाम्पल हे एक पार्टिकल त्या सॉलिडचा, हे दुसरा आहे, हे तिसरा आहे, बरोबर. या पार्टिकलच्या खाली आहे, त्याच्या खाली बरोबर तिसरा आहे, लक्षात येतंय का बघा. तसंच अशी एक रेग्युलर अरेंजमेंट आहे. बघितलं की आपल्याला लक्षात येतंय की डिसिप्लिनरी अरेंजमेंट ऑफ दॅट पार्टिकल्स इन अ गिव्हन सॉलिड. आणि असं जर असेल, किंवा समजून चला फॉर एक्झाम्पल आपण हे घेतलं. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, ही समजा फर्स्ट रो आहे. ओके, याच्यामध्ये हे एक पार्टिकल आहे, दुसरं तिसरं चौथं असं आले. सेकंड रो मध्ये काय झालं, या पार्टिकलच्या खाली यायच्या ऐवजी दोन पार्टिकलच्या मध्ये आलं. परत बघा, या दोन पार्टिकलच्या मध्ये आलं, हे या दोन पार्टिकलच्या मध्ये. ओके, आता तिसऱ्या लाईनला बघा, या दोन पार्टिकलच्या मध्ये, म्हणजे बरोबर पहिल्या लाईनचं हे पार्टिकल आणि हे बरोबर एकाखाली एक आले. लक्षात आलं का बघा. या दोन पार्टिकलच्या मध्ये हे, म्हणजे हे पार्टिकल आणि हे बरोबर इथं येईल. समजा मी इथं आणखीन एक जोडलं असतं असं, तर बरोबर याच्या खाली हे पार्टिकल आलं असतं, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात कसंही जरी असेल तरी यांची ऑर्डर ऑफ दॅट पार्टिकल्स इन अ गिव्हन सॉलिड ही रेग्युलर अरेंजमेंट आहे. आणि अशी जर रेग्युलर अरेंजमेंट असेल ना, तर ॲट दॅट टाइम दॅट सॉलिड्स आर कॉल्ड ॲज अ क्रिस्टलाइन सॉलिड्स. लक्षात आलं का बाळांनो बघा. म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे. If there is a regular arrangement of that particles in a given crystal या in a given solid, at that time that solid is called as the crystalline solid. आणि इकडे आपण जर घेतलं तर if you can consider here there is the irregular arrangement of the particles in a given solid, at that time it is called as a amorphous solid. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मगाशी रबर घेतलं, लक्षात घ्या, प्लास्टिक घेतलं, त्यांच्यामधली जी अरेंजमेंट ऑफ द सॉलिड आहे का नाही, ती मात्र कशी आहे, जरा थोडीशी इरेग्युलर आहे. म्हणजे अशी डिसिप्लिनर नाही, बरोबर. अगदी म्हणजे एक लाईन आहे, परत दुसरी व्यवस्थित, जसं आपण मगाशी बघितलं तसं. अशी अजिबात त्यांच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट नसते. कोणी पार्टिकल कसं इकडं तिकडं असतं. अशी जर अरेंजमेंट असेल तर त्याला म्हणायचं इरेग्युलर अरेंजमेंट, इट इज कॉल्ड एज द अमॉर्फस सॉलिड. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला, सगळ्यात महत्वाचा आहे. नंतर एक्झाम्पल मध्ये आपण घेणार आहे बाळांनो. नंबर सेकंड पॉइंट सगळ्यात लक्षात घ्या. When you can consider the crystalline solid, that crystalline solid can be having a sharp melting point. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला गेल्या वेळेस आपण बोललो तर एका व्हिडिओमध्ये कुठंतरी आठवतंय का बघा, की नॅफ्थॅलिन आपण घेतलं, डांबर गोळे आपण म्हणतो, बरोबर आहे. दॅट नॅफ्थॅलिन विच कॅन बी हॅव्हिंग द मेल्टिंग पॉइंट, इट इज ॲट अबाउट द 80 डिग्री सेल्सिअस. बरोबर त्याचा मेल्टिंग पॉइंट 80 डिग्री सेल्सिअस प्युअर नॅफ्थॅलिन असेल तर, बरोबर आहे. म्हणजे ह्या टेम्परेचरला that particles which are present in a solid, they can be converted to its liquid state.
सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडला ज्या टेम्परेचरला होतं त्याला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉईंट. सोल्युशन क्वालिटेटिव्ह मध्ये तुम्ही शिकलाय दॅट इज द वेपर प्रेशर ऑफ द सॉलिड इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. ते तिकडे घ्या, लक्षात घ्या. म्हणजे मेल्टिंग पॉईंट नॅफ्थॅलिनचा बरोबर 80 डिग्री आहे जर प्युअर असेल तर. म्हणजे ते जे सॉलिड आहे त्याच्यामध्ये काय, क्रिस्टलाइन सॉलिड आहे. लक्षात आलं. म्हणजे जर क्रिस्टलाइन सॉलिड आहे तर ऍट दॅट टाइम इन अ क्रिस्टलाइन सॉलिड्स देर इज द शार्प मेल्टिंग पॉईंट. But when you can consider here, in case of this one, amorphous solids does not have sharp melting point. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्ही प्लास्टिक घेतलं, लक्षात येते का बघा. म्हणजे साधं एक्झाम्पल घेतो तुमच्या लक्षात येईल. एक प्लास्टिकचा समजून चला बॉल घ्या किंवा आपण प्लास्टिकची एखादी कॅरी बॅग घ्या, नाही का. थंडीमध्ये आपण, हिवाळ्यामध्ये आपण काय करतो, अशी शेकोटी पेटवतो, त्याच्यामध्ये समजा ती कॅरी बॅग टाकली तर तुम्हाला ती कॅरी बॅग टाकल्यानंतर त्याचं मेल्टिंग होतं, आपल्याला माहिती आहे. पण बरोबर सगळ्याचं मेल्टिंग एका वेळेस होत नाही, त्याचं गोळा होतं. तुम्ही बघितलंय का बघा, लक्षात येते का बघा. किंवा ते मेल्टिंग पॉईंट तुम्ही प्लास्टिकचा घेतला तर बरोबर ठराविक टेम्परेचरला त्याचं मेल्टिंग होईल असं काय नाही. देर आर द व्हेरिएशन टेम्परेचर, व्हेरिएट इफ यू कॅन से द टेम्परेचर्स इफ यू कॅन कन्सिडर द मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट प्लास्टिक. इन केस ऑफ रबर ऑल्सो, इन केस ऑफ ग्लास ऑल्सो, लक्षात येते का बघा, दॅट टेम्परेचर्स आर व्हॅरी विथ वन अनदर. आणि असं जर असेल तर दॅट अमॉर्फस सॉलिड्स डज नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. हा एक पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे, लक्षात आलं. नंबर नेक्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द क्रिस्टलाइन सॉलिड्स, व्हॉट आय से हियर, दॅट सॉलिड्स आर कॉल्ड ॲज ट्रू सॉलिड्स. म्हणजे हे खरेखुरे सॉलिड्स आहेत. and the amorphous solids that are called as false solids, yeah, that are also called as a pseudo solids. In short, they are called as amorphous solids are called as supercooled liquids. हा शब्द जरा मोर करेक्ट आहे. These are true solids, crystalline solids are true solids, while the amorphous solids are सुपर कूल्ड लिक्विड्स. म्हणजे काय, आता हे फॉल सॉलिड किंवा सुडो सॉलिड आपलं गमतीनं तुम्हाला सांगितलं, काय प्रॉब्लेम. खरं फॉल सॉलिड म्हणतच नाही, पण तुमच्या माहितीसाठी सुडो सॉलिड. आता याचा अर्थ लक्षात घ्या, मी हे कॅन्सलच करतो. ओके, सुडो सॉलिड म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण सुडो ऑर्डर रिॲक्शन असं आपण म्हटलंय, आठवतंय का बघा. अँड दॅट वन इज नथिंग बट द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सुडो फर्स्ट म्हणजे काय, तर ऍक्च्युली ती बघा मी काय म्हणतोय, आठवतंय का बघा पाय, तर त्याच्यामध्ये की ती फर्स्ट ऑर्डर नसते, दिसताना आपल्याला वेगळी ऑर्डर दिसते पण प्रॅक्टिकली फर्स्ट ऑर्डर असते, बरोबर आहे. सुडो फर्स्ट म्हणजे ऍक्च्युली दाखवताना ती आपल्याला सेकंड ऑर्डर दाखवते पण खरी प्रॅक्टिकली काय असते, फर्स्ट ऑर्डर. म्हणजे आपण गमतीनं म्हटलं होतं तसं तिथं केमिकल कायनेटिक्स मध्ये जसं दिसतं तसं नसतं, आठवतंय का बघा. म्हणजे इथं सुडो फर्स्ट, आठवलं. मग सुडो म्हणजे त्याच्यासारखं, सुडो सॉलिड्स म्हणजे सॉलिड सारखं दिसतंय पण ऍक्च्युली सॉलिड नाहीये. म्हणजे जर तुम्ही ग्लासचं एक्झाम्पल घेतलं ना तर तुम्हाला अगदी परफेक्टली लक्ष देईल बाळांनो. जी ग्लास बनवली जाते का नाही तर त्या ग्लासचं काय केलं जातं, ऍक्च्युली लिक्विफॅक्शन केलं जातं आणि एकदम टेम्परेचर काय केलं जातं, कमी केलं जातं. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन टेम्परेचर कमी केलं की कशामध्ये होतं, तर सॉलिडमध्ये होतं. त्याला म्हणायचं सुपर कूल्ड लिक्विड्स. दॅट सुपर कूल्ड लिक्विड्स कॅन बी कन्व्हर्टेड टू द सॉलिड्स. म्हणजे ग्लास हे दिसताना सॉलिड दिसतंय पण ऍक्च्युली सॉलिड नाहीये, ते काय सुपर कूल्ड लिक्विड आहे आणि म्हणून त्या सॉलिड्सना काय म्हणायचं, सुडो सॉलिड्स. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दॅट इज द क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स म्हणजे खरेखुरे सॉलिड्स आहेत, while the amorphous solids are pseudo solids, yeah, they are called as the super cooled liquids. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आणि नंबर नेक्स्ट वन, when you can consider the fourth point, see here, these crystalline solids are anisotropic in nature. What I say, आता ते एक्सप्लेन करतो. While the amorphous solids are isotropic in nature. लक्ष देतंय का बघा. आपण याची डेफिनेशन घेऊया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द आयसोट्रॉपी अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अनआयसोट्रॉपी. पहिल्यांदा क्लिअर करूया. द क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रॉपिक इन नेचर, व्हाईल द अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर. ओके, हे एक्सप्लेन करतो. आणि शेवटचा पॉईंट बाळांनो इथं काय द्या, तर फॉर एक्झाम्पल इथं एक दोन एक्झाम्पल द्या आणि इथं पण आपलं काय म्हणा, फॉर एक्झाम्पल. फक्त एक आहे. जर का डिस्टिंग्विश बिटवीन आलं तर एक्झाम्पलचा पॉइंट आपल्याला मार्क देत नाही.
एक्झाम्पल सोडून 4 पॉइंट्स लिहा आणि मग 5वा पॉइंट एक्झाम्पलचा लिहा. मग याच्यामध्ये ग्लास लिहा, टार लिहा वगैरे काय असेल ते, याच्यामध्ये NaCl लिहा किंवा आणखीन तुम्हाला कुठलं आवडेल ते लिहा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे फेन यू कॅन कन्सिडर दिस वन इट इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. ओके, आता नंतर प्रश्न असा येतो की क्रिस्टलाइन सॉलिड्स कॅन आर अनआयसोट्रॉपिक इन नेचर किंवा उलट म्हणा दे आर नॉट आयसोट्रॉपिक इन नेचर. मग अनआयसोट्रॉपी म्हणजे नेमकं काय हे आपण क्लिअर करूया, हे आपण इथलं पुसून टाकूया. ओके, आता सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द क्रिस्टलाइन सॉलिड्स, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द अनआयसोट्रॉपी. जरा थोडंसं क्लिअर होतंय का बघा बाळांनो. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण हे इथं एक काय करूया, सॉलिडचं स्ट्रक्चर घेऊया. ओके, तसंच इकडं पण आपण काय करूया, एक सॉलिडचं स्ट्रक्चर घेऊया. ठीक आहे, पुस्तकामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत, त्या रिफरसाठी वापरा, तुम्ही रिफर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता याच्यामध्ये समजून चला, इथं याचं एक पार्टिकल आहे, हे असं पार्टिकल्स आहेत असे आपण कन्सिडर करूया. बरोबर, याच्या खाली ही अशी रेग्युलर अरेंजमेंट आहे, पार्टिकल खाली पार्टिकल आहे, ब्ल्यू कलर मध्ये आपण दाखवलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण जर या दोघांच्या मध्ये व्यवस्थित बघा, समजून चला, इथं आपण काय घेऊया, तर रेड कलरची पार्टिकल्स घेऊया बाळांनो. लक्ष देताय का बघा, हे बघा ही अशी अरेंजमेंट आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्याच्यामध्ये कटायन एक आणायन म्हणा किंवा दोन वेगवेगळे पार्टिकल्स म्हणा, काही टेन्शन नाही तसं. आता इथं जर घेतलं तुम्ही तर हे बघा, ब्ल्यू पार्टिकलची पण एक रेग्युलर अरेंजमेंट आहे, रेड पार्टिकलची पण एक रेग्युलर अरेंजमेंट आहे, आणि हे एक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता याच्यामध्ये काय करायचं, फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर दिस वन इट इज द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल इन अ गिवन सॉलिड. ओके, आता जरा थोडंसं बघा, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर इन दिस वे, म्हणजे इथून तुम्ही अशी ही लाईन टाकली, बरोबर आहे. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण हे पार्टिकल जरा थोडंसं इथं घेऊया. लक्षात आलं का बघा, म्हणजे इथं समजा फॉर एक्झाम्पल ही जर का आपण रे टाकली A आणि B अशी टाकली, तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त ब्ल्यू पार्टिकल्स आले. ठीक आहे, समजून चला, फॉर एक्झाम्पल इथून तुम्ही अशी एक रे टाकली. ओके, समजा हे पार्टिकल जरा थोडंसं ऍडजस्ट करूया, लिहिताना माझं जरा थोडं इकडं तिकडे झालं असेल, समजून घ्या बाळांनो, हे इथं आलं. बरोबर, आता हे समजून चला, याला आपण म्हटलं C आणि D म्हटलं. ओके, आता याच्यामध्ये फक्त कोण आले, रेड पार्टिकल्स आले. ठीक आहे, आणि समजा फॉर एक्झाम्पल आपण एक अशी या पद्धतीनं लाईन टाकली. ओके, हे E आणि F असं आहे, याच्यामध्ये ब्ल्यू रेड ब्ल्यू रेड ब्ल्यू रेड असं येणार आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा फक्त आणि फक्त कोणते पार्टिकल्स आले, तर ब्ल्यू पार्टिकल्स आले. नंबर सेकंड मध्ये फक्त आणि फक्त कोणते पार्टिकल्स आले, तर रेड पार्टिकल्स आले. नंबर थर्ड मध्ये मात्र काय झालं, तर ब्ल्यू आणि रेड असे दोन्ही प्रकारचे पार्टिकल्स आले. मग तुम्हाला ह्याला काय करायचं आहे, तर व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर आयसोट्रॉपी या अनआयसोट्रॉपी. लक्षात घ्या, सपोज फॉर एक्झाम्पल द फिजिकल प्रॉपर्टीज, आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मोजायचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली प्रॉपर्टी कोणती, तर दॅट वन इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ दॅट सॉलिड, म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर. बरोबर आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट इलेक्ट्रिसिटी गिवन बाय दॅट सॉलिड. ओके, हे एक घ्यायचं. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लक्ष देताय का बघा, हा एक घ्या. ओके, समजून चला, फॉर एक्झाम्पल आणखीन एखादी प्रॉपर्टी घ्या, अँड दॅट वन इज नथिंग बट द स्पेसिफिक हीट एखाद्याची, त्या सॉलिडची आपल्याला घ्यायचे. अशा जर का आपण फिजिकल प्रॉपर्टीज घेतल्या, बघा मी काय म्हणतोय, आणि जर ह्या फिजिकल प्रॉपर्टीज जर का कॉन्स्टंट असतील, सेम असतील थ्रू आउट दॅट क्रिस्टल, सेम असतील, तर त्याला म्हणायचं आयसोट्रॉपिक. मी इकडं आलो, लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर इन अ गिव्हन सॉलिड, व्हॉट आय से, द फिजिकल प्रॉपर्टीज लाईक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, स्पेसिफिक हीट, या यू कॅन से डेन्सिटी. ओके, दॅट प्रॉपर्टीज आर सेम throughout that crystal at that time, they are called as isotropic in nature. लक्ष देत आहे. and if these properties are differ in different directions, म्हणजे यांची व्हॅल्यू जर का डिफरंट आणि डिफरंट डिरेक्शनला येत असेल, तर दॅट आर कॉल्ड ॲज अनआयसोट्रॉपिक इन नेचर, या दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज द अनआयसोट्रॉपी. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण आता इथं घेऊया. समजा जर फॉर एक्झाम्पल हे असे इकडं पार्टिकल्स आहेत. ओके, आता मी पटकन काढलं. ठीक आहे, त्याच्यानंतर समजून चला, याच्यामध्ये आपण रेड कलर घेऊया.
फॉर एक्झाम्पल अशी अरेंजमेंट त्या पार्टिकलची आहे. लक्षात येतंय का बघा बाळांनो. म्हणजे इथं जर तुम्ही घेतलं का नाही तर मग मात्र याला रेग्युलर अरेंजमेंट कुठंच नाहीये. बरोबर आहे. द अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स इज नॉट रेग्युलर इन धिस क्रिस्टल. बरोबर. आणि मग असं जर असेल इरेग्युलर अरेंजमेंट आहे तर याच्यामधून तुम्ही कुठेही जा ब्ल्यू रेड त्याच्यामध्ये येणारच आहेत, कुठल्याही डिरेक्शन न जा. लक्षात येत आहे. म्हणजे जर असं असेल तर दोन्हीही एकत्र का असतील तर दीज प्रॉपर्टीज हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू देअरफॉर दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर, दे कॅन बी शोज आयसोट्रॉपी. पटलं. आणि जर इकडं आलो आपण तर आता बघा फक्त याच डिरेक्शन मध्ये आपण आलो ए बी डिरेक्शन मध्ये तर फक्त ब्ल्यू आले. सी डी डिरेक्शन मध्ये आलो तर फक्त रेड पार्टिकल्स आले. आणि जर का ई एफ या डिरेक्शन मध्ये गेलो तर ब्ल्यू रेड असे सगळे एकत्र आले. म्हणजे इथला समजून चाला जर तुम्ही घेतलं तर रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स वेगळा असणार आहे. इथला घेतला या डिरेक्शन मध्ये तर कदाचित वेगळा असेल, इकडं घेतला तर वेगळा येईल. बरोबर आहे. म्हणजे दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज विच कॅन बी हॅव्हिंग द डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट डिरेक्शन ऍट दॅट टाइम दे आर कॉल्ड ॲज अनआयसोट्रॉपिक इन नेचर. आणि म्हणून जर का यांची रेग्युलर अरेंजमेंट आहे तर क्लिअर कट आहे या फिजिकल प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे ती इथं सेम नसणार आहे. म्हणून आपण म्हटलं क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रॉपिक इन नेचर while the amorphous solids are आयसोट्रॉपिक इन नेचर. इथपर्यंत आयडिया क्लिअर झाली. आता एक साधं एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाळांनो. समजून चला तुम्ही ग्लासचं एक्झाम्पल घेतलं, एकच एक्झाम्पल आपण घेऊया. आणि ग्लासचा जर का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतला फिजिक्स मध्ये तुम्हाला झालेला आहे तर मात्र त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे तर 1.5 आहे आणि तो कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. असं कधी नसतं की समजा ग्लासच्या या भागामध्ये 1.5 मध्ये 1.3 इकडं 1.5 इकडं 1.7 असं कधीच नसतं. लक्षात येत आहे. म्हणजे ही जर व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे तर इट इज कॉल्ड ॲज द आयसोट्रॉपिक इन नेचर. आणि म्हणून थोडक्यात लक्षात घ्या अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर फाईल क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रॉपिक इन नेचर. इथपर्यंत दोघांच्या मधला डिफरन्स लक्षात आला. आता फक्त एक लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला असा एक क्वेश्चन होईल डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. तुम्हाला सवय लेफ्ट हँडला क्रिस्टलाइन सॉलिडचे पॉइंट्स, इकडं राईट हँडला अमॉर्फस सॉलिडचे. दुर्दैवानं असा प्रश्न आला डिस्टिंग्विश बिटवीन अमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. सांगतो तुम्हाला अमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड असं आलं की तुम्ही काय करता या साईडला अमॉर्फस सॉलिड वर हेडिंग टाकता, इकडं क्रिस्टलाइन सॉलिड्स हेडिंग टाकता. आणि अभ्यास करताना दुर्दैवानं काय झालेलं असतं या साईडला क्रिस्टलाइन सॉलिडचे पॉइंट्स आपण पाठ केलेले असतात, इकडे अमॉर्फसचे केलेले असतात आणि वर हेडिंग अमॉर्फसचं पॉइंट क्रिस्टलाइनचे, इकडे वर हेडिंग क्रिस्टलाइनचं पॉइंट अमॉर्फसचे. सगळं चुकून जातं. सगळं आपल्याला बरोबर असलं तरी केवळ आपलं हेडिंग चुकल्यामुळे आपल्याला 0 मार्क्स मिळतात. किंवा कदाचित असं पण होतं की तुम्ही इकडे अमॉर्फस लिहिता इकडे क्रिस्टलाइन आणि अभ्यास केलेला असतो मग आठवून इकडचे पॉइंट्स इकडे आठवून लिहायचे, इकडचे इकडे लिहायचे अभ्यास करताना. असं पण करता. या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा बाळांनो तुम्हाला समजून चला असं विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड तर सरळ इकडे क्रिस्टलाइन लिहा इकडे अमॉर्फस लिहा, काही प्रॉब्लेम नाही. समजा असं विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन अमॉर्फस अँड क्रिस्टलाइन सॉलिड तर असं कुठं लिहिलंय की पहिल्यांदा अमॉर्फसच घ्या. असं काय नाही. तुम्ही अभ्यास केलाय ना अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन विचारलंय, अमॉर्फस आम्ही इकडं लिहिलं इकडं आम्ही क्रिस्टलाइन लिहिलं. जसा अभ्यास केलाय त्याप्रमाणेच लिहा. असं कधीच नसतं की डिस्टिंग्विश बिटवीन अमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड म्हटलं की इकडं अमॉर्फसच पाहिजे आणि इकडं क्रिस्टलाइन. अजिबात नाही. दोघांचे तर डिस्टिंग्विशिंग आहे. लक्षात येत आहे. म्हणजे तुम्ही जो अभ्यास कराल का नाही ते जरा कन्फ्यूज होऊ नका. असं पहिल्यांदा क्लिअर करा म्हणजे तुम्हाला त्याचे काय करता येतील डिफरन्सेस लिहिता येतील. म्हणजे इथपर्यंत आयडिया क्लिअर झालं. दॅट इज द क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. ओके. आता नेक्स्ट टाइमला आपण नेक्स्ट आर्टिकल घेऊया. थँक्यू व्हेरी मच.